कैलास पर्वत आणि मानसरोवर ही महत्त्वाची धार्मिक तीर्थक्षेत्र मानली जातात। विशेष म्हणजे कोणत्या एका धर्मासाठी नाही, तर हिंदू, बौद्ध, जैन अशा सर्वांसाठीच ही महत्त्वाची धार्मिक क्षेत्र आहेत। त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यास अनेक भारतीय उत्सुक असतात। गेली 5 वर्ष ही यात्रा बंद होती, परंतु नुकत्याच झालेल्या भारत-चीनच्या बैठकीत या यात्रेला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। मग नेमकी ही यात्रा गेली 5 वर्ष का बंद होती? या यात्रेचं धार्मिक महत्त्व काय, याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। सुरुवातीला आपण कैलास पर्वत आणि मानसरोवरचे भौगोलिक स्थान आणि भारत-चीनचा वाद समजून घेऊयात। कैलास पर्वत आणि मानसरोवर हे दोन्ही एकमेकांच्या जवळ आहेत, त्यामुळे याचा कैलास मानसरोवर असा एकत्रितपणे उल्लेख केला जातो। कैलास पर्वत आणि मानसरोवर दोन्ही तिबेटमध्ये येतात आणि तिबेट हा एक स्वायत्त प्रदेश आहे। मात्र या प्रदेशावर चीन आपला दावा करतो, तर कैलास मानसरोवर हे भारतासाठी म्हणजेच हिंदू धर्मियांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे। हे दोन्ही भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भाग मानले जातात, त्यामुळे या स्थळांवर भारताचा अधिक अधिकार असावा असं भारताचं म्हणणं आहे। त्यामुळे हा प्रदेश भारत चीनसाठी वादाचा मुद्दा ठरत असतो। त्यातच कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गामुळे कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती। त्यातच पुन्हा 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला। तेव्हापासून भारत चीन मधील संबंध अधिक तणावपूर्वक झाले होते। त्यामुळे गेली 5 वर्ष कैलास मानसरोवर यात्रा बंद होती। मात्र आता भारत चीनच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या यात्रेला हिरवा कंदील दर्शवण्यात आलाय। उन्हाळ्यात ही यात्रा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत। आता कैलास पर्वत आणि मानसरोवरचे हिंदू धर्मानुसार काय धार्मिक महत्त्व आहे, तर कैलास पर्वत भगवान शिव आणि पार्वती यांचं निवासस्थान मानलं जातं। अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भगवान शिव कैलास पर्वताच्या शिखरावर ध्यान करत असतात। या यात्रेदरम्यान गेलेल्या पर्यटकांचा असाही अनुभव आहे की भगवान शिव या पर्वतावर खरंच वास्तव्यास आहेत। कैलास पर्वताला पृथ्वीचं आध्यात्मिक केंद्र देखील म्हटलं जातं। तसंच मानसरोवर तलाव सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं। सतीचे हात मानसरोवराजवळ पडले होतं असं सांगण्यात येतं। तसेच मानसरोवर तलाव प्रथम भगवान ब्रह्मदेवाला त्यांच्या मनात दिसला होता, त्यानंतर तो पृथ्वीवर साकार झाला असंही धार्मिक महत्त्व सांगितलं जातं। त्यामुळे ही कैलास मानसरोवर यात्रा हिंदू धर्मियातील भगवान शिवाच्या साधकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तसंच ही यात्रा म्हणजे मोक्षाचा मार्ग देखील मानला जातो। त्यामुळे गेली 5 वर्ष बंद असलेली ही यात्रा आता सुरू करण्यात येणार असल्यानं अनेक शिवभक्तांना समाधान वाटते। जैन परंपरेनुसार जैनांचे पहिले तीर्थकार ऋषभनाथ यांना कैलास पर्वतावर ज्ञान प्राप्त झालं होतं। जैन साहित्यामध्ये कैलास पर्वताला अष्टपद किंवा 8 पायऱ्या असंही म्हटलं जातं। त्यामुळे इथं आत्मज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो असंही म्हटलं जातं। बौद्ध मान्यतेनुसार कैलास पर्वत कैलाश किंवा कांग रिमोटचे म्हणून ओळखला जातो। या पर्वतावर अनेक बौद्ध संतांनी ज्ञान प्राप्त केलं अशी मान्यता आहे। त्यामुळे बौद्ध पंथीयांसाठी सुद्धा या क्षेत्राला धार्मिक महत्त्व आहे। आता आपण कैलास मानसरोवर यात्रेविषयी जाणून घेऊयात। भारतीयांना कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी व्हिसा लागतो, कारण आपण सुरुवातीला पाहिलं की कैलास पर्वत तिबेटमध्ये आहे आणि तिबेट सध्या चीनच्या ताब्यात आहे। त्यामुळे या यात्रेसाठी पासपोर्ट आणि चीनी व्हिसा देखील आवश्यक असतो। या यात्रेला जाण्यासाठी विविध मार्ग आहेत। भारतातून आणि नेपाळमधूनही कैलास मानसरोवरला जाता येतं। भारताच्या उत्तराखंड, दिल्ली आणि सिक्कीम या राज्यांच्या सहकार्यानं आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांच्या सहकार्यानं ही यात्रा आयोजित केली जाते। यासोबतच कैलास मानसरोवरची यात्रा हेलिकॉप्टर मधूनही पूर्ण करता येते। तसंच आता ही यात्रा आणखी सुकर व्हावी यासाठी भारत सरकारनं लिपुलेख मार्ग तयार केलाय। 2020 मध्ये या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। लिपुलेख मार्ग उत्तराखंड राज्यातील पिथौरागड जिल्ह्यातून सुरू होतो। तिथून केवळ 100 किलोमीटर अंतरावर कैलास पर्वत आहे, परंतु 2020 पासून ही यात्रा बंद होती। आता या यात्रेला हिरवा कंदील मिळाल्यानं अनेक भाविक या यात्रेसाठी या लिपुलेख मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।